आपल्या पिकांसाठी एखादं जादूचं टॉनिक असतं तर असं कधी वाटलंय का? आज आपण अशाच एका सुपर टॉनिकबद्दल बोलणार आहोत, जे पिकांना एक नवीन ऊर्जा देतं. हे आहे बायोविटा एक्स. पण थांबा, हे आपलं नेहमीचं खत वगैरे नाही हं. ही गोष्टच पूर्णपणे वेगळी आणि जास्त प्रभावी आहे. महत्वाचा शब्द आहे बायोस्टिम्युलंट. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे समुद्रातल्या सीवीड म्हणजे शैवालापासून बनलेलं आहे. हे खतासारखं वरून पोषण देत नाही, तर झाडाला आतूनच इतकं मजबूत बनवतं की ते स्वतःच छान वाढायला लागतं. मग यात असं काय आहे खास? तर यात आहेत नैसर्गिक हॉर्मोन्स, ॲमिनो ॲसिड्स, मिनरल्स. थोडक्यात काय, तर झाडासाठी एक कम्प्लीट एनर्जी ड्रिंकच आहे हे, जे त्याला वाढायला आणि लढायला दोन्हीसाठी ताकद देतं. बरं, मग हे वापरल्यावर शेतात नक्की काय बदल दिसतात? चला, अगदी मुळांपासून सुरुवात करूया. याचा सगळ्यात पहिला आणि जबरदस्त परिणाम दिसतो तो म्हणजे झाडाच्या मुळांवर. बायोविटा एक्समुळे मुळांची अक्षरशः स्फोटक वाढ होते. म्हणजे मुळं नुसती वाढत नाहीत, तर ती अधिक जाड, दाट आणि खोलवर पसरतात. आणि आपल्याला माहीतच आहे, पाया जितका मजबूत, इमारत तितकीच दणकट. आणि एकदा का मुळं मजबूत झाली की त्याचा असर वरती दिसायला लागतोच. झाडाचा बुंधा एकदम टणक होतो, पानं हिरवीगार होतात, झाड असं ताठ मानेनं उभं राहतं. आणि मग झाडाचा ॲटिट्यूडच बदलतो. कितीही ऊन असो, पाणी कमी पडो किंवा खतांचा ताण येवो, बायोविटा एक्स झाडात एक अँटी स्ट्रेस सिस्टम चालू करतं. जणू झाड म्हणतंय, येऊ द्या काही, मी तयार आहे. चला, मग आता हे वापरायचं कसं आणि कधी ते पटकन समजून घेऊया, कारण योग्य वेळी वापरलं तरच याचा खरा फायदा मिळतो. सगळ्यांच्या मनात येणारा पहिला प्रश्न, हे वापरायचं कधी? एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा झाडाला वाढीसाठी ऊर्जेची गरज असते किंवा ते ताणात असतं, तेव्हा बायोविटा एक्स द्यायचं. म्हणजे रोप लावल्यावर, शाकीय वाढीच्या वेळेस, फुलं लागण्याआधी आणि फळं सेट होताना. आणि हो, कोणत्याही स्ट्रेसच्या काळात तर हे द्यायलाच हवं. आता प्रमाण किती घ्यायचं हे पण एकदम सोपं आहे. फवारणी करणार असाल तर 1 लिटर पाण्याला 2 मिली. ड्रीपमधून द्यायचं असेल तर एकरी अर्धा ते 1 लिटर पुरेसं आहे. आणि रोपांसाठी तर 1 लिटर पाण्याला 3 ते 4 मिली. बस. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा फायनल रिझल्ट काय मिळतो, जे बघायला प्रत्येकजण उत्सुक असतो. शेतात जे बदल दिसतात ना, ते अगदी स्पष्ट असतात. पानं एकदम गडद हिरवी होतात, खोड मजबूत गंतं, मुळांची तर काय जबरदस्त वाढ झालेली असते. आणि महत्त्वाचं म्हणजे ताणातही झाड टवटवीत राहतं, ज्यामुळे फुलांची आणि फळांची संख्या आपोआप वाढते. आणि या सगळ्याचा शेवट एकाच गोष्टीमध्ये होतो, वाढलेलं उत्पादन. सरासरी 10 ते 20% वाढ म्हणजे काही गंमत नाही. म्हणजे कमी ताण आणि जास्त उत्पन्न, यापेक्षा भारी काय असू शकतं?